रोहित भोईर या स्पर्धेचे सर्वे सर्वा यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांना एक सुंदर अशी आकर्षक अशी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे। धन्यवाद संतोषजी, मनपूर्वक तुमचे आभार। सामना सुरू झालेला आहे। आपण वळणार आहोत पुन्हा एकदा मैदानाकडे। तो चलिए दोस्तों, फिर से एक बार सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं। उल्टे हाथ से खेलने की गलती और यहां पे माइक गेटिंग की याद ताजा होती हुई जोरदार अपील, कड़ा अपील, गहरा अपील, दोनों भी अंपायर आपस में बातचीत करते हुए कि एक्चुअली वहां पे क्या हुआ, क्या गेंद कंधे से लगी, क्या गेंद पैड से लगी, क्या गेंद बल्ले कंधे पर लगी, और हाँ नॉट आउट का इशारा आता हुआ अंपायर जी का। बाल बाल बच गए प्रशांत मोहरे, वीसीएन कुरुल के महत्वपूर्ण बल्लेबाजों में से एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से अक्सर उन्होंने अपनी टीम के लिए योगदान दिया। पहले ही गेंद का सामना कर रहे थे और एक जबरदस्त गहरा अपील उनके खिलाफ हमें देखने को मिला। पहला ओवर लेके आए हैं सुरेश पिटनाइक, अर्थात बाबू पिटनाइक इस नाम से जाने जाते हैं। बहुत ही कम उम्र से इस खिलाड़ी ने खेलने की शुरुआत की, 2-4 कदमों का रनअप, मगर गेंदों को घुमाना जानते हैं परफेक्ट लाइन एंड लेन से। मगर इस मर्तबा ओवर पिच गेंद उसे वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में लाजवाब एफर्ट के साथ गेंद को रोक दिया था शोएब पटवी ने। कमाल की फील्डिंग, लाजवाब फील्डिंग, शानदार फील्डिंग, झन्नाटेदार फील्डिंग यहाँ पे देखने को मिली। ये होता है जज्बा, एक होता है संदीप जी शौक, और एक होता है जुनून, और ये एक होता है जज्बा। ये देखिए शिद्दत इसे कहते हैं, शिद्दत के साथ अपने आप को झोंक देना और अपनी टीम के लिए कुछ भी कर गुजरना। अपने शरीर का बिल्कुल यहाँ पे बारे में सोचा नहीं, क्या लगेगा क्या घुसेगा, कुछ भी नहीं यहाँ पे सोचा, मगर एक ऊंची छलांग लगाई, उस गेंद को टैप किया, और अभी भी वहां पे हम देख सकते हैं कि कम से कम 4 रन अपने टीम के लिए यहाँ पे बचाए। सुरेश पिटनाइक फिर से एक बार देखिए क्या सुरेश ने शुरुआत दी है। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है, मगर लगातार 4 गेंदे डॉट करने के बाद पहली मर्तबा यहाँ पे 2 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। आज भी वो धार गेंदबाजी में नजर आ रही है सुरेश की। सॉरी, एक ही रन शायद कह रहे हैं, ओके माय मिस्टेक। सुरेश शॉट ऑफ लेन गेंद इस मर्तबा बैकफुट पर गए, बहुत ही कमाल का स्क्वायर कट देखने को मिला। गेंद डी पॉइंट सीमा रेखा के बाहर इस मर्तबा 6 रनों के लिए पहला छक्का आता हुआ। धन्यवाद डीजे मास्टर। पहले ओव्हर की समाप्ती हो चुकी है। या दरम्यान मी विनंती करतो यासिन सर व्यासपीठावरती येण्याची। श्री निलेश खोत, राहुल गणपत, बंड्या जाधव यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे। श्री निलेश खोत, राहुल गणपत आणि बंड्या जाधव यांना विनंती करतोय। आणि एक जानेमाने क्रिकेटपटू, हा जानेमाने शब्द ज्यांच्यासाठी रूढ झाला असे राम हाले यांना विनंती असेल की आपण ही व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। आणि संदीप राम हाले विषयीचं सांगायचं झालं तर त्याच्याकडून एक मोठी गोष्ट शिकण्यासारखी आहे। आज त्याचं जवळजवळ 53 वय आहे आणि त्याची फिटनेस नेहमीच मला अप्रूप राहिलं या गोष्टीचं। आणि बऱ्याच वेळा त्याला मी विचारलं सुद्धा की हे तू कसं मेंटेन करतोस। अरुण विचारे जवळजवळ तेही 50च्या आत बाहेर असतीलच, परंतु राम हाले नक्कीच मला ठाऊक आहेत की ते 53 वर्षाचे आहेत आणि आज सुद्धा अगदी त्यांची फिटनेस बघायला अगदी हीरो प्रमाणे त्यांचा चेहरा आणि त्याचप्रमाणे त्यांची शरीरयष्टी। तो चलिए दोस्तों, हम ऐसे ही बातें करते रहेंगे।
हमारी बातें दिन भर खत्म नहीं होगी। अगली गेंद राइट लेफ्ट आर्म ओवर द विकेट, उल्टे हाथ से खेलने का प्रयास फिर से एक बार प्रशांत मोहरे का वापस भेज दिया था। तकरीबन इस पिच से दूसरी पिच तक चले गए थे जयेश पाटिल, 7 नंबर की जर्सी जिन्होंने पहला परिधान की है और महेंद्र सिंह धोनी की याद ताजा करते हुए सर्वश्रेष्ठ एक कैप्टन की हैसियत से जिन्होंने अपनी पहचान बनाई, जयेश पाटिल भी एक अच्छे एथलीट्स है और अपने आप को उन्होंने बहुत ही अच्छी तरीके से मेंटेन किया है। चुस्ती फुर्ती और उसके लिए जो कसरत करनी पड़ती है, एक्सरसाइज करनी पड़ती है। जी हाँ, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप छकाया, बहुत ही बढ़िया गेंद थी, सामने से गेंद निकल गई मगर खड़े खड़े खेलने की कोशिश थी और इसी में फंस गए। फुटवर्क का बिल्कुल इस्तेमाल नहीं था, कदमों को हिला नहीं पाए थे, गेंद के नीचे नहीं जा पाए थे और इसी वजह से गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। इरशाद गेंदबाज, इरशाद ने लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी की है। 9 नंबर की जर्सी परिधान किए हुए फिर से एक बार बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हाँ, इसमें दबाए क्रॉस द लाइन, आड़े बल्ले से उसे पुल कर दिया था। डीप मिड विकेट में फील्डर तैनात, सीधा फील्डर को ढूंढ लिया था, गैप ढूंढने में कामयाबी नहीं दी और इसी वजह से मात्र 1 रन यहाँ पे मुकम्मल होता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या 8 रन। पहले ओवर में सुरेश पटनायक ने मात्र 7 रन खर्च किए थे, एक बल्लेबाज को चलता किया था, प्रसाद गोंदली को आउट किया था उन्होंने, मात्र 3 गेंदों का सामना किया प्रसाद ने और बिना रन बनाकर आउट होना पड़ा था उन्हें। बहुत ही जबरदस्त शुरुआत सुरेश पटनायक की। सुरेश पटनायक जितने अच्छे खिलाड़ी है उतने अच्छे इंसान भी है, वेल एजुकेटेड है, बहुत ही अच्छी तरीके से अपने आप को मेंटेन भी किया है। और इस मरतबा इरशाद की फिर से एक बार घूमती हुई गेंद, गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद देखिए गेंदों को घुमाना किस तरह से घुमाया जाता है, इसका उदाहरण पेश करते हुए इरशाद बहुत ही सटीक निशाने पे गेंदबाजी हो रही है क्योंकि जयेश पाटिल और प्रशांत मोहरे दोनों भी बल्लेबाज काफी तूफानी बल्लेबाजी करना जानते हैं। अच्छी बड़ी लंबी पारियां उन्होंने अक्सर खेली है और अपने टीम के लिए अच्छा योगदान अक्सर उन्होंने दिया है। आज फिर से एक बार यहाँ पे जोरदार प्रहार करने की कोशिश कर रहे हैं मगर इरशाद के सामने एक भी यहाँ पे उनकी नहीं चल रही है। हालांकि इस मर्तबा एक स्ट्रोक जरूर आया, गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद, क्योंकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था और इसी वजह से डीप में फील्डर मौजूद नहीं था। 2 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए मगर इरशाद ने अब तक यहाँ पे 5 गेंदें डाली, 5 गेंदों में मात्र 3 रन खर्च किए हैं। कुल मिला के रनों की संख्या 10 रन। कंजूस और किफायती गेंदबाजी हो रही है। सटीक निशाने पे अगर गेंदबाजी करोगे तो उसके लिए मेहनत, उसके लिए पसीना बहाना पड़ता है, उसके लिए प्रैक्टिस करनी पड़ती है और ये होम पिच होम ग्राउंड होने की वजह से देखिए क्या कमाल की गेंदबाजी हो रही है इरशाद की। फिर से एक बार उल्टे हाथ से खेलने का प्रयास था जयेश का, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं और देखते देखते यहाँ पे ओवर की समाप्ति। पहले ओवर में 7 रन, एक सफलता उनके हाथ, दूसरे ओवर में मात्र इरशाद ने खर्च किए हैं 3 रन। या दरम्यान एका आणखीन मातब्बर खेळाडूला मी आमंत्रित करतोय या मैदानावरती, ज्याने आपण म्हणतो ना की डोफा टेकून फटकेबाजी करण्याची एक खासियत असायची आणि त्याच्यामध्ये नेहमीच अग्रक्रमाने ज्याचं नाव घेतलं जायचं असा अविनाश बांदवडेकर। अविनाश बांदवडेकर याला विनंती करतो की आपलाही यथोचित मानसन्मान येथे केला जाणार आहे। मी सर्वप्रथम आयोजकांच्या वतीने अविनाश बांदवडेकर यांना विनंती करतो की आपण मैदानातून थेट आमच्या या पॅव्हलियन मध्ये यायचं आहे, कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आसन असतवायचं आहे। सन्माननीय अविनाश बांदवडेकर, ओव्हर टू यासीन सर। धन्यवाद संदीप। अविनाश बांदवडेकर सुद्धा आपण सर्व लोक जाणता की एक जबरदस्त फलंदाज आणि आपण पाहतोय त्याचा इथे सन्मान केला जातोय। एक चांगला उपक्रम संदीप इथे राबवला जातोय। या सर्व अर्थात लीजेंड क्रिकेटपटूंना इथे सम्मान दिला जातोय, मान दिला जातोय, रिस्पेक्ट दिली जाते है। चलिए मैदान में चलते हैं। सुरेश पटनायक का जादू यहाँ पे फिर से एक बार चलता हुआ, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और आसमान पर उंगली बुलंद करते हुए इशारा कर दिया। नाराज है हालांकि प्रशांत, बहस करते हुए दिखाई दे रहे हैं मगर अब एक नहीं चलेगी क्योंकि प्रशांत आउट होकर पवेलियन में वापस जा चुके हैं।
धन्यवाद डीजे मास्टर। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में सुरेश ने 7 रन खर्च किए थे, दूसरे ओवर में इरशाद ने 3 किए थे। कुल मिलाकर ओवर की समाप्ति के बाद 10 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। सुरेश पटनायक फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पे जैसे ही आए, इस खिलाड़ी को मैंने धरणे गुरुजी पहली मर्तबा पाली के मैदान में देखा था। वहां पे उन्होंने घमासान बल्लेबाजी की थी और कमाल की सटीक निशाने वाली गेंदबाजी की थी। वही धार आज फिर से एक बार वही रंग यहाँ पे नजर आता हुआ। राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद इस मर्तबा क्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी बल्लेबाज की। बल्लेबाज केदार बिरजे, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद शॉर्ट स्क्वायर लेके दिशा में चली गई। 1 रन यहाँ पे मिलेगा, मगर एक रन से यहाँ पे काम नहीं बनेगा बल्लेबाजों के लिए। जो नंदनवन कहा जाता है मैदान, हरेश्वर मैदान जिनका नाम, और वहां पे इस टर्फ विकेट पे, मिट्टी के विकेट पर ये बल्लेबाजों को घुमाते हुए गेंदबाज सुरेश इस मर्तबा आउट देखा ना ताओ। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, ओवर पिच गेंद थी डीप मिड विकेट, सीमा रेखा के बाहर, गगन भेदी गगन चुंबी एक छक्का आता हुआ। हेलो हेलो। और इस छक्के की सहायता से रनों की संख्या 17 रन, 17 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। प्रसाद गोंदली और प्रशांत मोहरे आउट होने के बाद अब सारी जो जिम्मेदारी है इन 2 बल्लेबाजों के ऊपर। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया लाइन के साथ ऑफ स्टंप के बाहर ललचाती हुई गेंद, थोड़ी सी लहराती हुई फ्लाइटेड गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही, जिसे क्रिकेट के परिभाषा में कभी कभी सबमरीन डिलीवरी भी कहा जाता है। और उस गेंद को स्टीयर किया था ढीले हाथों से पॉइंट की दिशा में। 1 रन का इजाफा। जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार पटकी हुई गेंद थी, सामने से उनके निकल गई। हालांकि उसे स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं। ये खासियत है इस गेंदबाज की, कभी गेंद नीचे रहती है, कभी बाहर की तरफ, कभी अंदर की तरफ, अलग अलग तरह की गेंदबाजी। मगर इस मर्तबा ओवर पिच गेंद कर गए, उसका फायदा उठाया केदार विजय ने और उस गेंद को खेल दिया डीप मिड विकेट के बाहर। फिर से एक बार 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 7 रन, दूसरे ओवर में 3 रन, तीसरे ओवर में 14 रन खर्च किए हैं सुरेश ने। सुरेश तीसरे ओवर में थोड़े से महंगे साबित हुए। कुल मिला के रनों की संख्या 24 रन। ये 6 ओवर का मैच। फिर से एक बार इरशाद अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, सामने बल्लेबाज जयेश पाटिल। जी हाँ, इस मर्तबा परख लिया था, बैकफुट पर इंतजार कर रहे थे। जैसे ही गेंद ने टप्पा खाया, बाहर की तरफ निकली, बैकफुट पर जाकर एक स्क्वायर कट कर दिया। गेंद डी पॉइंट सीमा रेखा के बाहर हवाई सफर करते हुए 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। इरशाद के ऊपर पहले ही गेंद के ऊपर एक जोरदार आक्रमण। देखिए, ये होता है मनोवैज्ञानिक दबाव। पूरी तरीके से गेंदबाजी को भुला दिया था, मगर पूरी तरीके से चूक गए, ये भी मुझे कहना होगा, क्योंकि खराब गेंद थी, उसका फायदा नहीं उठा पाए। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर जाकर उसी तरह से स्क्वायर कट करने की कोशिश थी, मगर इस मर्तबा टाइमिंग सही नहीं था, ताकत का इस्तेमाल किया था और मिस टाइम कर गए। गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद, और इसी वजह से बिंदी गेंद आती हुई। इरशाद फिर से एक बार जयेश के लिए। जी हाँ, इस मर्तबा बैकफुट पर जाकर पुल कर दिया, मगर 1 बाउंस सीधा डीप मिड विकेट फील्डर के हाथों में खेल गए। गैप ढूंढने में कामयाबी नहीं थी इस मर्तबा, और इसी वजह से 1 ही रन यहाँ पे मिलेगा। यासीन सर, शायद आपको इरशाद को देखकर महाड़ के गगा की याद आ रही होगी, आपको पता है? कंटिन्यू। जी हाँ, मगर गग्गा बहुत ही 2-4 कदमों का उनका रनअप था और फ्लाइटेड गेंदें करते थे।
ऐसे ही बाएं हाथ के गेंदबाज है। अगली गेंद फिर से एक बार इरशाद की। जी हाँ, इस मरतबा परफेक्ट लाइन एंड लेंथ, फुलर लैंड की डिलीवरी थी, यहाँ पे यॉर्क करने का प्रयास था, काफी हद तक सफल भी रहे थे। केदार बिरजे के पास कोई जवाब नहीं था, हालांकि हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश थी, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था क्योंकि सटीक यॉर्कर था, गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई, मगर फिर भी नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा दोनों भी बल्लेबाजों ने उठाया और 1 रन मुकम्मल करते हुए जयेश को खेलने का मौका यहाँ पे प्रदान किया है केदार ने। इस 1 रन के साथ रनों की संख्या 32 रन। अगली गेंद फिर से एक बार इरशाद की। जी हाँ, बैकफुट पर फिर से एक बार इंतजार कर रहे थे, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मगर इस मरतबा कारपेट के सहारे उसे खेल दिया था डीप पॉइंट की दिशा में जहां पे फील्डर तैनात थे, और इसी वजह से मात्र 1 ही रन पर यहां पे संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 33 रन, 33 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। और फिर से एक बार ये आंकड़ा मुझे याद दिलाता हुआ, हालांकि आप सभी को याद दिलाता हुआ शेन वॉटसन का, आपको याद दिलाता होगा हार्दिक पांड्या की, मगर मुझे याद दिलाता है सिकंदर की, जो पूरी दुनिया जीतने के लिए निकला था, और इस मरतबा उसी आंकड़े के ऊपर और एक यहाँ पे बल्लेबाज मैदान से बाहर जाता हुआ। धन्यवाद डीजे। तत्पूर्वी मिलिंद चुणेकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावं। मिलिंद चुणेकर। तो मैं बात कर रहा था संदीप जी सिकंदर की, पूरी दुनिया को जीतने के लिए निकला था फारस से, आधी दुनिया तकरीबन जीत चुका था, और पूरी दुनिया को जीतने वाला सिकंदर मात्र जिया था 33 साल। तो देखते देखते यहाँ पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 33 रन, यानी तकरीबन 8.25 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, जो कि काफी नहीं होगा। लड़खड़ाती भी पारी यहाँ पे वीसीएन कुरुल की, वीसीएन कुरुल के ये जो वीसीएन कुरुल नाम है, विपुल केबल नेटवर्क, असलियत में ये नाम उनका है, और उनके मालिक सम्माननीय प्रवीण जी पाटिल, ये उनके संघ मालक है। अक्सर और हमेशा बहुत सालों से वो अपनी टीम को यहाँ पे स्पॉन्सर कर रहे हैं, अपने गांव के खिलाड़ियों को खेलने का मौका दे रहे हैं, और सही मायनों में मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। जी हाँ, अगली गेंद, नए गेंदबाज, ओहो लहराती हुई गेंद थी, बहुत ही बढ़िया, उसे पिक किया था सीधे बल्ले से, खूबसूरती के साथ एक ड्राइव देखने को मिला, मगर फील्डर तैनात है डीप कवर के दिशा में शोएब, और इसी वजह से मात्र 1 ही रन यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों को मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या 34 रन। नए गेंदबाज नीलेश गाड़े, नीलेश गाड़े आज भी बहुत ही बढ़िया तरीके से गेंदों को घुमाना जानते हैं। हालांकि इन खिलाड़ियों को चाहिए कि रेवदंडा के बाहर निकले अपनी टीम को लेके, और नए खिलाड़ियों के साथ पुराने खिलाड़ियों को कॉम्बिनेशन करते हुए। जी हाँ, ये देखिए, ये कलात्मकता अगर आपके पास है, ये कौशल्य आपके पास है, तो आप के सामने यहाँ पे बल्लेबाजों को बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होगा। बहुत ही बढ़िया बेझिझक यहाँ पे गेंदबाजी हो रही है, बेझिझक फ्लाइट दे रहे हैं, दावत दे रहे हैं, मगर अर्थात बुला रहे हैं, मगर कहते हैं राहत इंदौरी बुलाती है मगर जाने का नहीं। ये देखिए, आगे बढ़कर खेलने की कोशिश थी, और बहुत ही बढ़िया इस मरतबा स्ट्रोक, गेंद हवा में लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। आकाश पाटिल स्ट्राइक एंड पर, आकाश में बार बार खेलने के लिए ये मशहूर खिलाड़ी। फिर से एक बार नीलेश, जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी फास्टर वन, ऑफ कटर गेंद थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ निकलती हुई, ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को छोड़ दिया था, अंदाजा सही। अंपायर जी का इशारा वाइड का, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ, और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या 41। आकाश पाटिल, जी हाँ, ये देखिए, बहुत ही बढ़िया तरीके से चकमा दिया। इस मरतबा ऑप्शन के बाहर टप्पा खाने के बाद वहां से बाहर की तरफ निकालने में कामयाब रहे थे नीलेश गाड़े, और बल्लेबाज खड़े खड़े उसे मिड विकेट की दिशा में
ताकत के साथ प्रहार करने की कोशिश में चूक गए। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था, विकेट कीपर भी चक गए थे और इसी वजह से बाई के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ। इस एक रन के साथ रनों की संख्या 42। पांचवा ओवर प्रगति पर नीलेश 2-4 कदमों का रनअप। देखिए फ्लाइट दिया फिर से एक बार और इस मर्तबा फ्लाइट में फंसाया, चक्रव्यूह में फांस दिया था। नीलेश ने बहुत ही पुरजोर कोशिश की मगर अंतिम क्षणों में उनके हाथों से गेंद छिटक गई। कम से कम 2 या 3 मर्तबा उन्होंने उस गेंद को अपने पाले में करने की कोशिश कर रही मगर बैड लक रहे, मगर उनके एफर्ट के लिए पूरे 100 मार्क चले जाते हैं। निश्चित। आणि यासिन सर मला वाटतं की जेव्हा वयोवर्ष 40च्या वरचे प्लेयर जर एवढे एफर्ट्स देत आहेत तर आता जे 18-20तले डाईज मारायला घाबरतात ना त्यांना हे शिकावं लागेल की क्रिकेट कसं खेळावं। उसी के लिए जज्बा होना बहुत ही जरूरी और अपने टीम के लिए एक जद्दोजहद करने की क्षमता। इस मर्तबा फिर से एक बार नीलेश ने चकमा दिया, फंसाया। नीलेश ने सही मायनों में देखिए संदीप काफी प्रभावित किया है। हालांकि 40+ होने के बावजूद जिस अंदाज के साथ और जिस तरीके के साथ यहाँ पे गेंदबाजी की है, इस ओवर में एक छक्का जरूर जड़ा मगर मात्र रन खर्च किए हैं 10 और यहाँ पे रनों की संख्या के ऊपर रोक लगाया है। 43 रन हो चुके हैं। म्हणजे यासिन सर आपण म्हणतो ना की मैदानामध्ये ती जिगर तुमच्यामध्ये ना ती जिगर असावी लागते, ते धाडस दाखवावं लागतं। आज निलेश गाडे हे या विभागातलंच नव्हे तालुक्यातलं मोठं नाव, लेग स्पिन म्हटलं की त्याची ती जादुई कला आपण पाहिली आणि आजही मैदानात त्याचं उदाहरण त्याने उत्तमरित्या दाखवलं। आणि आता गोलंदाजीला थोडं आणखीन 1 स्टेप 43 झाले, 43 धावा झाल्या। एक षटक आता शेवटचं जेव्हा येणं बाकी आहे तेव्हा हातात चेंडू घेतलाय त्या क्रिकेट मधल्या भीष्माचार्याने जो गोलंदाजी मधला सगळ्यांचा महागुरु ठरला होता। अरुण विचारे गोलंदाजीला येतो यासिन सर। अरुण विचारे नाम ही काफी है। हालांकि लोग कहते हैं 40+ मगर ये तो 50+ हो चुके हैं अब और फिर भी उनके हाथों में गेंद सौंपी है, इसका मतलब पूरा भरोसा है उनके ऊपर। अंतिम ओवर सभी जानते हैं कि बड़े स्ट्रोक आएंगे। आणि तुम्हाला माहिती काय यासिन सर, माझ्या उजव्या बाजूला ऋषिकेश साखरकर आहे, पाठीमागे राम हाले आहे, इकडे अविनाश आहे, संतोष दादा आहे। या सगळ्यांच्या हाताला आता खात सुटली असेल, तिकडे अरुण दादा खेळतोय आणि आम्ही इथे त्या ऑर्गनायझरला बोलतील आमची पण एक मॅच ठेवा। अशा प्रकारचं म्हणजे हे कारण तुम्ही जे मगाशी वर्णन केलं ना की सामने खेळण्यासाठी मैदानात होते, गावाचं नाव वाढवण्यासाठी होते, किंबहुना आपल्या विभागातल्या आपल्या संघाचं नाव मोठं कसं होईल। पैसा नव्हता आमच्याकडे आणि पैशासाठी आम्ही कधी आयुष्यात खेळलो सुद्धा नाही, पण आमच्याकडे जिगरबाजी एवढी होती की फायनल आमची हा आत्मविश्वास असायचा। ओव्हर टू यासिन सर। अरुण की पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, उसी अंदाज के साथ फ्लाइट गेंद फिर से एक बार मगर 1 बाउंस सीमा रेखा के बाहर। गेंद 4 रनों के लिए। कमाल का स्ट्रोक, कमाल की फील्डिंग मगर आखिरकार गेंद जीती और वहां के फील्डर हारे। धन्यवाद डीजे मास्टर। श्री नदीम लंबाते यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं। चलिए मैदान में अरुण विचारे किस तरह से गेंदबाजी करेंगे सब देखने के लिए उत्सुक है, मगर यहाँ पे फुल टॉस गेंद और जयेश के सामने फुल टॉस गेंद परोसना यानी उसके लिए जन्मदिन का तोहफा उसने बखूबी स्वीकार किया और गेंदबाज के सर के ऊपर से दे मारा उस गेंद को 6 रनों के लिए। जी हाँ, इसमें दबाव थोड़ी सी फास्टर वन गेंद थी, बल्लेबाज को चकमा देने की कोशिश की मगर बल्लेबाज भी बहुत ही चौकन्ने थे, बैकफुट पर गए थे और जोर आजमाइश करते हुए फिर से एक बार बड़ा स्ट्रोक यहाँ पे डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन, बैक टू बैक दूसरा छक्का लगातार 3 गेंदों में। डीजे मास्टर फिर से एक बार फुल टॉस गेंद, फ्लाइटेड गेंद थी, 1 बाउंस लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार 4 रनों के लिए। अरुण विचारे इस ओवर में काफी महंगे साबित होते हुए 4 गेंदों में उन्होंने 20 रन खर्च किए हैं। शायद थोड़े से प्रैक्टिस से दूर है, इसी वजह से गेंद सटीक निशाने पे नहीं गिर रही है।
रनों की संख्या हो चुकी है 63 रन। केदार मिर्जे आउट होने के बाद जयेश पाटिल ने सारी जिम्मेदारी अपने कंधों पे लेते हुए बहुत ही बढ़िया यहाँ पे पारी खेली और इसी के साथ ये आधा शतक कंप्लीट होता हुआ जयेश के लिए तालियों की गड़गड़ाहट होना बहुत ही जरूरी। इस प्रतियोगिता में दूसरा आधा शतक आज के दूसरे मैच में 51 रन पर नॉट आउट खेल रहे हैं इस छक्के की सहायता से, जबकि टीम का स्कोर जा चुका है 69 रन। 69 रन हो चुके हैं। अभी भी इस ओवर की एक गेंद आना बाकी, अंतिम ओवर प्रगति पर है। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद अंतिम क्षणों में अपने आप को सुधारा यहाँ पे अरुण विचारे ने, और आखिरी गेंद यहाँ पे बिंदी करते हुए। हालांकि ये ओवर काफी महंगा, बहुत ही खर्चीला साबित हुआ, क्योंकि इस ओवर में 26 रन खर्च कर चुके हैं और इसी वजह से कुछ पल पहले, कुछ मिनट पहले ऐसा लग रहा था कि ये पारी 60-55 के आसपास सिमटेगी, मगर रनों की संख्या देखिए पहाड़ जैसा यहाँ पे स्कोर खड़ा हो चुका है। 69 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 70 रनों की जरूरत। हालांकि 6 ओवर का मैच है, 6 ओवर में 70 रन बनाना इतना मुश्किल भी नहीं है, क्योंकि आजकल का ये फास्ट क्रिकेट, मॉडर्न क्रिकेट, इस डेवलप क्रिकेट में 4 ओवर में भी 70 रन पार किए जाते हैं, 70 रन चेस किए जाते हैं, ये अक्सर हमने देखा है। और ये मैदान हरेश्वर मैदान रेवदंडा, ये बहुत ही बल्लेबाजों के लिए सपोर्टिव मैदान कहा जाता है, देखा जाता है। बल्लेबाजों के लिए नंदनवन कहा जाने वाला ये मैदान, और इसी वजह से यहाँ पे ये रन आसानी के साथ चेस हो सकते हैं। इसी उम्मीद से मैं फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा संदीप जगे के पास। धन्यवाद यासीन सर। मित्रांनो, आपण पाहतोय की ज्या क्रिकेट स्पर्धेबद्दल रेवदंडा क्रिकेट मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक वेगळा ज्वर आपण अनुभवतोय। हा, आणि त्यातील आनंद आपल्या सर्वांसाठी निराळा आहे, कारण या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिकांपेक्षा या क्रिकेट स्पर्धा इथे खेळण्याचा मान मिळणं किंवा त्याच वेळेला इथे क्रिकेट खेळण्याचा अनुभव आपल्याला होणं, या फार आवश्यक गोष्टी समजल्या गेल्यात या क्रिकेटच्या संपूर्ण पंचकृषी मधल्या आणि त्याच वेळेला इथे असणाऱ्या तालुक्यातील विविध संघांनी। कुरुळ विरुद्ध विघ्नहर्ता रेवदंडा असा सामना मैदानामध्ये 69 धावा तब्बल धावफलकावरती पाहायला मिळाली। 70 धावा चेस करायच्या आहेत। अनेक मातब्बर खेळाडू, रती महारथी खेळाडू आणि जे त्यांच्या काळामधले लिजेंडरी क्रिकेटपटू होते, असे सर्व क्रिकेटपटू आमच्या या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। यथोचित मानसन्मान सुद्धा आज या मंडळाच्या वतीने केला जातोय, आणि त्याचमुळे आज या क्रिकेट स्पर्धेला एक वेगळं रूप, म्हणजे गेल्या 2 दिवसांमध्ये अर्थात वेगळं रूप देण्याचा प्रयत्न होतोय। मी कॅमेरामॅनला विनंती करेन की आपण लगेच स्टेजकडे वळायचं आहे आणि सेम या व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्यांचा ॲडव्होकेट रोहित भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान होणार आहे। आणि त्यातलं पहिलं सन्मान मूर्तीचं नाव, ज्या क्रिकेटपटूने ज्याने माने हा वर्ड खऱ्या अर्थानं रूढ केला, कारण ज्याची गोलंदाजी असेल, ज्याचं कर्णधार पद असेल, त्याचं मैदानावरती 100% स्वतःला देणं असेल, हे नेहमी कमिटेड व्यक्तिमत्व राहिलं। आणि ज्या क्रिकेटपटूने अनेक क्रिकेटपटूंना मोलाचा सल्ला सुद्धा दिला। क्रिकेट खेळायचं ते जिंकण्यासाठी, जिगरबाज खेळायचं, मैदानामध्ये हार मानायची नाही आणि शेवटपर्यंत प्रतिस्पर्ध्याला धूळ चालण्यासाठी आपलं स्वतःचं 100% कसं द्यायचं हे ज्याच्याकडून शिकावं, असा त्या जमान्यातला आणि आजच्या जमान्यातला राम हालेला या ठिकाणी आम्ही व्यासपीठाच्या समोर आमंत्रित करतोय। कारण राम हाले, ज्यांनी राम हालेचा खेळ पाहिलाय ना, त्यांना माहितीये की फक्त एकच राम क्रिकेट मधला जो खऱ्या अर्थानं आमच्यासाठी श्रीरामाप्रमाणे धावत आला। कारण राम आपल्याला माहिती आहे की आपल्यासाठी देवस्थानी होता, आणि तसाच तो क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा। राम हालेसाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण राम हाले हे रायगड जिल्ह्याला लाभलेले एक मोठं व्यक्तिमत्व, क्रिकेट मधल्या खऱ्या लिजेंडरी व्यक्तिमत्वाचा सत्कार होतोय। ऋषी वैद्य असेल किंवा त्याच वेळेला मनोज विचारे असेल, हे आजचे क्रिकेटपटू जे 40 ओलांडलेले, भरत लोहार असेल, या क्रिकेटपटूंच्या सोबत जर कोणाचं नाव घ्यायचं असेल, या क्रिकेटपटूंच्या सोबत जर कोणाचं नाव घ्यायचं असेल तर ते राम हालेचं घेतलं जातं, आणि अशा रामचा आम्हाला अभिमान वाटतो। आणखीन एक क्रिकेटपटूचा या ठिकाणी सन्मान होतोय,
ज्याच्याबद्दल मी वर्णन केलं की या मैदानावरती पहिल्या नवीन बॉलला 6 कोण मारणार हे जमलं नव्हतं मित्रांनो. आजकाल सहज जातो, पहिला बॉल जायचा नाही, MRI चा बॉल, बरोबर आहे. आणि पहिल्या बॉलला हमखास छक्का मारणारा खेळाडू कोण, तर अविनाश बांदवडेकर. अविनाश याच्यासाठी फेमस होता की अविनाश मैदानामध्ये 8 ओव्हर मैदानावर उभा राहायचा. अशा अविनाशचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी अविनाशला व्यासपीठाच्या समोर आमंत्रित करतोय आणि ऍडव्होकेट रोहित यांना विनंती करतोय आपण अविनाशचा सन्मान करायचा आहे की अविनाश हा असा खेळाडू की संपूर्णपणे मैदानात 7 विकेट गेल्यात, 8 विकेट गेल्यात, पण ज्याच्यावर भरोसा ठेवायचा असा खेळाडू कोण, तर अविनाश बांदवडेकर. तर अविनाश तुझं सुद्धा या ठिकाणी कौतुक आहे, अभिमान आहे आम्हाला की तू आमच्या मातीतला रत्न आहेस. एक लेजेंडरी क्रिकेटपटूचा इथे सन्मान होतोय, वळतोय मैदानात. मित्रांनो दरणे गुरुजी इथे आठवण करून देतात 70 धावांची गरज आहे, पण 70 धावा चेस करायच्या त्या विघ्नहर्ता रेवदंडा संघाला काही नवीन नाही. पण प्रशांत सारखा मोहरा त्यांच्या समोर आहे. प्रशांत मोहरे राईट मोर द विकेट. पहिला चेंडू या वेळेला बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात येणार नाही. प्रशांत आज बाद झाल्यानंतर जयेश पाटीलचं कौतुक झालं पाहिजे, कारण आज 2 हाफ सेंचुऱ्या पाहायला मिळाल्या. एक दीपक बलकवडेने सकाळच्या सत्रात झळकावली आणि जयेशने जबरदस्त बॅटिंग केली. जयेशच्या बॅटिंग मध्ये नजाकतता होती, जयेशच्या बॅटिंग मध्ये एक विस्फोटकता होती आणि जयेशच्या बॅटिंग मध्ये एक रांगडेपणा सुद्धा होता. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय, धाव घेण्याचा जरूर प्रयत्न केला गेलाय. पंचांकडे डेलिब्रेट ऑफ ऍक्शनच्या पद्धतीने या ठिकाणी धाव नसणाऱ्याचं अपील केलं गेलं खेळाडूंकडून. पाहायचे पंचांकडून काय निर्णय येतोय. पण तत्पूर्वी जेव्हा 70 धावांची गरज आहे, संघाला 70 धावांची आवश्यकता आहे, अशा वेळेला सलामीवीर रिजवान आणि सुरेश बाबू पेटनायक मैदानामध्ये फलंदाजीला आले. या दोन्ही खेळाडूंकडून मोठी अपेक्षा बाळगली जाईल, कारण सुरुवात कशी असावी, सुरुवात चांगली असेल तर नेहमीच म्हटलं जातं की शेवट गोड होतो. आणि म्हणून बॉलिवूडच्या चित्रपटातली सुरुवात असेल किंवा क्रिकेटच्या मैदानातली सुरुवात असेल, या सुरुवातीसाठी अनेक वेळेला आपण आशा अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या. पंचांकडून पाहायचा काय निर्णय येतोय आणि धाव नसणार आहे. पंचांनी सांगितलं की ही धाव नसणार आहे. सो ज्या वेळेला आपल्याला माहिती असेल की डेलिब्रेट ऍक्शन वरती या प्रकारच्या धावा दिल्या जात नाही, आणि तसंच हे चित्र मैदानामध्ये सुद्धा पाहायला मिळालं. एक धावेसाठी, पहिल्या धावेसाठी झुंजावं लागतंय, पण गोलंदाजाचं कौतुक करेन. प्रशांत मोरे हा तालुक्यातला एक अतिशय चपळ असा अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याचा खेळ नक्कीच कौतुकास्पद असतो. चांगला चेंडू एज आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातात, रिझवान बाद होऊन परततोय. एक मोठा हादरा विघ्नहर्ता रेवदंडा संघाला, जेव्हा एकही धाव फलकावर नाहीये. याच दरम्यान श्री रवी शेळके यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन रवी शेळके आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मैदानामध्ये VCN कुरुळ, ज्याचा अर्थात VCNचा लॉंग फॉर्म आपल्याला सांगितला होता यासिन सरांनी, विपुल केबल नेटवर्क, प्रवीण पाटील यांचा हा संघ. आणि ज्या वेळेला VCN संघ मैदानात उतरतो, म्हणजे तसं पाहिलं तर अलिबाग पासून या पट्ट्यामध्ये VCN कुरुळ हा अतिशय पॉप्युलर संघ आहे किंवा लढवय्या संघ आहे. या संघाकडे असणारी धीरोदत्तपणा वेगळा आहे, या संघाकडे असणारी व्यूनिती वेगळी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, या संघातील 11ही खेळाडू आपलं स्वतःचं योगदान देण्यासाठी ओळखले जातात. आणि म्हणून यष्टीरक्षक प्रसाद आणि त्याच्यासोबत गोलंदाज प्रशांत यांनी ज्या पद्धतीने हा संघ बांधलाय ना, तो एक वेगळ्या प्रकारच्या धाटणीचा संघ आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय महेशला आज मोठी कामगिरी करावी लागेल. अर्थात अशा प्रकारची कामगिरी विघ्नहर्ता रेवदंडा संघासाठी त्याने अनेक वर्ष केले, पण आज त्याला एक वेगळ्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागणार आहे, जेव्हा जिंकण्यासाठी समोर VCN कुरुळ आहे. प्रशांतचा हा चेंडू बॅकफुटवरती जाऊन चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पुन्हा परत येत आहेत. आपण पाहिलं मैदानामध्ये प्रशांत मोरेची हीच गोलंदाजी आहे. मी मगाशी सुद्धा म्हणालो की संपूर्ण तालुक्यामधला एक नामांकित अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला का ओळखलं जातं. तुम्ही त्याच्या बॅटिंग मध्ये ग्रेस बघा, तुम्ही त्यांच्या गोलंदाजी मधला ऍटिट्यूड बघा, 100% स्वतःचं कसं द्यायचं, हे कमिटेड प्लेयर असतात. मित्रांनो, क्रिकेटचा पहिला C स्टँड्स होतो ना, सो C स्टँड्स फॉर कमिटमेंट, आणि ती 100% द्यावी लागते. या वेळेला फलंदाजाची पाहायला मिळाली, चेंडू सरळ सीमा रेषा गाठतोय जरूर, 1 बाउन्स वेलकम 4. मला वाटतं अविनाशला स्वतःच्या फटक्याची आठवण झाली असावी. DJ मास्टर. थँक्यू व्हेरी मच DJ मास्टर. चार धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा चेंडू या षटकातील येणं बाकी.
हाही फटका मोठा खेळला जातोय जरूर. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सीमारेषा गाठणार काय? यस इट इज. इट्स अ वेलकम फॉर वन्स अगेन महेश गोंधळी. फॉर महेश गोंधळी. Thank you very much, DJ Master. 8 for loss of first wicket after first over. After chasing 70 runs in a 6 over, 70 धावसंख्येला प्रत्युत्तर करताना 8 धावा धावफलकावरती लागल्या. मित्रांनो, क्रिकेट स्पर्धा म्हटलं की इथे मान्यवरांची मांदियाळी तर आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान आणखीन एक मोठं नाव आपल्या सर्वांना परिचित आहे. जरी आज ते आपल्यामध्ये नसले तरी रेवदंडा विभागामध्ये आपण सर्वजण त्यांना जाणतो. असे कैलासवासी अशोक कदम यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित झालेत. अशोक कदम आज आपल्यामध्ये असते तर नक्कीच ते उपस्थित राहू शकले असते, परंतु ते आपल्याला सोडून गेले आहेत. पण अशा वेळेला त्यांचे पुत्र अजिंक्य कदम या क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेत. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि वळतो मैदानाकडे. 8 धावा धावफलकावरती आल्या. रिजवान बाद होऊन स्वस्तात परतल्यानंतर सुरेशला अजून आपलं खातं खोलायचं आणि महेश गोंधळीने 2 चौकार वसूल केलेत. गोलंदाजीसाठी कुरुळ संघाने केदारला मैदानात आणलाय. 25 नंबरची जर्सी परिधान करून केदार गोलंदाजी सुरू करेल, पण सुरेश पेटनाईक कडे जावं लागेल, कारण विघ्नहर्ता रेवदंडा संघासाठी मागील दशक ज्या खेळाडूने गाजवलं ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर म्हणून सुरेशची फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल, बाबूकडे एक अफलातून अशा प्रकारच्या मैदानामध्ये धावा बनवण्याचं कसब आहे. म्हणजे तो ज्या प्रकारे स्टार्ट करतो ते पाहणं फार कौतुकास्पद असतं. अच्छा, आता इथे मात्र नात्यांमध्ये म्हणजे ग्रामपंचायत इलेक्शन कसं असतं तसं क्रिकेटच्या मैदानात आलं ना की मला भयंकर वाटतं. समोर मेवणा आहे, गोलंदाजी करणार आहे आणि सुरेश पेटनायकला बॅटिंग करायची आहे. बट स्टील क्रिकेट ते मैदानाच्या बाहेर नातं आहे. क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट हे पहिलं प्रेम आहे आणि ते सगळ्यांचं आहे. बाबू पेटनायकचं सुद्धा आहे, आपल्याला माहिती आहे. संदीप जगेचं आहे, यासिन मर्चंटचं आहे, इथे बसलेले अविनाश, ऋषिकेश सागरकर, रुपेश शिंदे, आमचे अनेक सगळे रती महारथी आहेत मैदानात, राम हाले आहेत. अशा अनेक क्रिकेटपटूंची नावं आज दिवसभरामध्ये आम्ही घेणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं मगाशी संतोष दादाचा इथे सत्कार झाला. मी म्हणेन विजय मार्तन थेरुंडा संघासाठी संतोष दादाने किती वर्ष पहिले ओढ टाकली की इतकं जबरदस्त क्रिकेटचं व्यक्तिमत्व. हा पहिला चेंडू केदारने या वेळेला टप्पा घेतला, झपकन उसळला. या खेळपट्टीचं हे एक वेगळ्या प्रकारचं ना एक मी म्हणेन की चित्र मी अनेक वर्ष पाहिले की या खेळपट्टीवर अचानक चेंडू बाउन्स होतो ना, यू कॅनॉट एक्सपेक्ट. नवज्योत सिंग सिद्धूला एकदा विचारण्यात आलं हाऊ यू एक्सप्लेन लाईक अ विकेट, सो त्यांनी म्हटलं की पुढच्या चेंडू नंतर सांगू. मोठा फटका खेळला जातो या वेळेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक सोपा झेल टाकतोय. ही चूक फार अंगलट येणार आहे. यासी सर आपण नेहमी म्हणतात की गलती करो गलतियां करो लेकिन ही गलती बार बार मत करो. आता काय म्हणाल? हा, हे अशा प्रकारचे सोपे झेल सुटले ना की मी म्हणतो ना की तो फलंदाजाचा दिवस असतो आणि मग तिथून मागे बघायचं नसतं. पाहायचं सुरेश पेटनाईक ते मागे बघेल का. अर्थात एकेरी धावाने धावसंख्या बदलले, 9 धावा धावफलकावरती लागल्या. कुरुळ संघाला यासाठी ओळखला जात नाही, कारण मला माहिती आहे मी VCN कुरुळला लाईटली कधी घेतलं नाही आणि मी कधी मैदानात त्यांच्यावरती लाईटली कॉमेंट सुद्धा केली नाही. बिकॉज आय नो VCN कुरुळ इज द कॉम्पॅक्ट टीम आणि VCN कुरुळकडे 100% कॉन्फिडन्स आहे, 100% कमिटमेंट आहे आणि 100% क्रिकेटला योगदान सुद्धा दिलं जातं. जोरदार अपील फेटाळून लावलं. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयोग जरूर झाला, परंतु बऱ्याच वेळेला मैदानामध्ये फलंदाज मात्र बाद असल्याचा पंचाने निर्णय सुद्धा दिला. याच वेळेला उशिरा निर्णय आलाय, परंतु पंचांनी निर्णय येतो की हा फलंदाज बाद आहे आणि हा दुसरा फलंदाज बाद होऊन परतणारे डीजे मास्टर. प्रसाद सर विकेट कशी गेले? लेग बिफोर दिले ना, लेग बिफोर दिलाय ना. हा तेच, कारण काही अंशी थोडंसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये डिस्टर्बन्समुळे आम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकलो नव्हतो. लेग बिफोर द विकेट दिलेला आहे पंचांनी आणि हा फलंदाज बाद झाल्यानंतर धावफलकावरती 2 गडी बाद 9 ही धावसंख्या धावफलकावर लागले. मित्रांनो, वळतोय मैदानात. प्रशांतने पहिलं षटक टाकलं, 8 धावा खर्च केला, 1 विकेट. केदार गोलंदाजीला आला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये शोएब.
शोएब आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 शोएब गाजले, एक शोएब अख्तर आणि शोएब मलिक. अर्थात या शोएबला मैदानात स्वतःचं अर्थात अस्तित्व निर्माण करायचंय आणि मी नेहमीच म्हणतो की स्वतःला सिद्ध करावं लागतं, तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात येतो. आज या व्यासपीठावरती उपस्थित असणारे लेजेंडरी क्रिकेटपटूंमध्ये ज्यांची नावं आज आम्ही घेतोय, ती नावं काही एका रात्रीत तयार झाली नाही मित्रांनो. प्रचंड मेहनत आहे, प्रचंड पद्धतीने सॅक्रिफायसेस आहेत आणि खेळावरती असणारं निस्सीम प्रेम सुद्धा आहे. गोलंदाजी करतोय केदार बिर्जे, याचं कौतुक करावं लागेल. वाईट जरूर आला मागचा एक चेंडू, परंतु त्याच वेळेला त्याच टप्प्यावरून चेंडू बाहेर घेण्याची जी एक वैविध्यपूर्ण शैली आहे ना, केदार बिर्जेचं कौतुक त्यासाठी झालं पाहिजे. टप्पा पडल्यानंतर चेंडूवरती कॉन्सन्ट्रेट गोलंदाजाने किती करावं, त्याचं उत्तम उदाहरण परत एकदा आपण पाहतोय. शोएबला टांगवला जातोय ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु पंचांचा इशारा आहे की हा मात्र लेन सोडून पाहायला मिळाला, लाईन सोडून पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे स्वैरच्या स्वरूपात एक अवांतरच्या स्वरूपात धाव आली. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. सामना जिंकण्यासाठी 70 धावांची गरज आहे. राईट मोर द विकेट वन्स अगेन. आहा, याही वेळेला आपण पाहतोय केदार बिर्जेचं व्हेरिएशन आपण पाहतोय. 100% व्हेरिएशन कसं द्यावं, त्याच्यासाठी बरेच प्रयोग केले गेले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही ग्लेन मॅग्राला विचारा किंवा त्याच वेळेला अलीकडच्या जसप्रीत बुमराला विचारा, या गोलंदाजांकडून काय शिकावं, ते हे व्हेरिएशन शिकावं. केदार बिर्जे आज तेच तर करतोय. परत एकदा आपण पाहतोय एकाच टप्प्यावरून चेंडू स्लोअर वन आहे, एखादा ऑफ कटर आहे, एखादा आतमध्ये घेतोय. यासिन सर, याला म्हणतात गोलंदाजाचं स्वतःवरचं असणारं नियंत्रण. कारण क्रिकेटमध्ये बॉलर्स वरती स्वतःचा कंट्रोल सुद्धा असला पाहिजे. काही वेळा गोलंदाज भरकटतात, एक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, दुसराही तसाच टाकतात. पण इथे एकाच टप्प्यावरून चेंडू आत घेतोय, बाहेर टाकतोय, तो स्लोअर वन करतोय. मी म्हणतो ना की अलीकडचे क्रिकेटपटू जे शिकतायत, म्हणजे IPL असेल किंवा या युट्यूबच्या माध्यमातून बनवलेले खेळ, या आपल्याला पाहायला मिळत असणारे खेळ आहे, तेच केदार बिर्जेने 100% दाखवलं. या ओव्हरमध्ये केवळ 3 रन्स खर्च केल्यात, 1 विकेट अर्थातच आपल्याला पाहायला मिळाली आणि धावफलकावरती आमचे दरणे गुरुजी मला कळवत आहेत की फक्त 11 धावा लागल्यात, 2 षटकं 11 धावा. सामना जिंकण्यासाठी 70 धावांची गरज आहे. विघ्नहर्ता रेवदंडा संघाला आता टॉप गिअर मध्ये यावंच लागेल. VCN कुरुळ जो फायटर संघ ओळखला जातो, VCN कुरुळ म्हटल्यानंतर मैदानामध्ये मी मगाशी म्हणालो की 100% कमिटमेंट, पण काही वेळेला तुमच्या समोर प्रतिस्पर्धी कोण आहे ते ओळखावं लागतं आणि ते विघ्नहर्ता रेवदंडाला विचार करावाच लागेल. कारण 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 11 धावा आल्यात. प्रशांत मोरे सारखा एक लढवय्या क्रिकेटपटू, प्रशांत मोरे सारखा एक अष्टपैलू क्रिकेटपटू जेव्हा तुमच्या समोर आहे, जो ऍज अ कॅप्टन नेहमी स्वतःसाठी एक बॅटलफील्ड वरून आलेले एक वर्ड आहे की कॅप्टन लीडिंग ॲट द फ्रंट. रेवदंडाचे माजी उपसरपंच राजन वाडकर यांचं आगमन होते. मंडळाच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. राजनजी, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. प्रशांत मोरे पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीला आलाय. वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तो गोलंदाजी करतोय. प्रशांतकडे इंथुझियास्टिकपणा आहे, पण प्रशांतकडे सेन्सिबिलिटी सुद्धा आहे, प्रशांतकडे आक्रमकता सुद्धा आहे, तेवढाच संयम सुद्धा आहे. म्हणजे एक म्हणतात ना मित्रांनो की क्रिकेटपटू कसा असावा, ज्याच्याकडून बरंच काही शिकावं आपण, तर तुम्ही प्रशांतला आदर्श ठेवू शकता, कारण प्रशांत त्या प्रकारचा क्रिकेटपटू आहे. आणि परत एकदा आपण पाहतोय की मैदानामध्ये शोएबला ऑफस्टंपच्या बाहेर गोलंदाजी करावी अशा प्रकारचा जो प्लॅन आहे तो यशस्वी होताना पाहायला मिळतोय. बॅकफूट वरती जाऊन तो पंच करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्यापासून चेंडू मध्ये अंतर राहील याचं बरोबर गणित साधलेलं आहे. म्हणजे इथे दाखवायचं एक आणि खेळायचं एक, अशा प्रकारची जी रणनीती असते ना, तीच मैदानामध्ये प्रशांत मोरे अँड कंपनीची यशस्वी होताना पाहायला मिळते. यावेळीचा हा चेंडू मात्र आत घेतला. अचानकपणे वाटलं की याही वेळेला ऑफस्टंपला येईल, पण प्रशांत हुशार आहे, ही हुशारी दाखवावी लागते. क्लेवरनेसपणा ज्याला आपण म्हणतो ना की यासिन सर, मैदानामध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही काय होता की प्रेडिक्टेबल होऊन जाता की आता फलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर 2 बॉल डॉट गेलाय, सेम येणार का, नाही. इथे तुम्हाला चेंडू त्याच टप्प्यावरून आत येताना पाहायला मिळाला. तो हा क्लेवरनेसपणा किंवा हा हुशारीपणा जेव्हा मैदानात दाखवताना तेव्हा तुमचा मैदानावरचा फोकस कळतो. विनोद कांबळी आणि तेंडुलकर मध्ये फरक काय होता? रमाकांत आचरेकरांनी सांगितलं होतं की विनोद कांबळी सचिन पेक्षा सरस होता. आपल्याला माहिती असेल, ओपन माईक बोलायला काही हरकत नाहीये, बट ओ हो, या वेळेला मोठा फटका पाहायला मिळतोय, पण सरळ जयश हातात फलंदाज बाद. बाबू बाद होतोय, हा मोठा हादरा विघ्नहर्तासाठी.
थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. तिसरा गडी बाद झाला. बाबू पेटनाईक आज स्वस्तात बाद होताना परतला. प्रशांत मोरेची रणनीती कामी आली. 13 या धावसंख्येवरती तिसरा फलंदाज माघारी परतला. आणि मी ज्याचं उदाहरण देत होतो की गेमवरचा फोकस, की मैदानामध्ये आपल्याला रमाकांत आचरेकर सरांचं त्या विधान आठवत असेल, पण विनोद कांबळेंचा क्रिकेटवरचा फोकस उडाला आणि सचिन तेंडुलकरने तो फोकस जपला आणि म्हणून तेंडुलकर दी ग्रेट आपल्याला ऐकायला मिळाला आणि कांबळी मैदानाच्या बाहेर गेला. तर ही उदाहरणं आपल्याला का मित्रांना द्यावी लागतात? प्रशांत मोरेकडून तो फोकस तुम्ही बघू शकता. तो ज्या वेळेला मैदानामध्ये असतो ऍज अ बॅट्समन तो कमिटेड आहे, ऍज अ बॉलर तो तेवढीच कमिटमेंट देतो आणि ऍज अ कॅप्टन तो कॅप्टन लिडिंग ऍट द फ्रंट हे मैदानावरती दाखवून देतो. आणि म्हणून विसीएन कुरुळ ही त्याच्यावरती एक पूर्वी जी एक खांबी टीम होती ती आता टीम म्हणून एफर्ट्स करताना पाहायला मिळते. यावेळचा मोठा फटका जरूर खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत, मात्र हा ब्लाइंड स्ट्रोक होता आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. प्रशांतला मिळालेली आणखीन एक विकेट. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 14 या धावसंख्येवरती आणखीन एक फलंदाज बाद झाला आणि तिसरं षटक संपलं. याच दरम्यान आपण पाहतोय ही संपूर्ण स्पर्धा केबल नेटवर्क वरती आपल्याला पाहायला मिळते आणि 7 स्टार चॅनल वरती ही आपल्याला संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण त्याचं पाहायला मिळते. आणि त्या चॅनलचे जे मालक आहेत सन्माननीय राजनजी वाडकर, ते माजी उपसरपंच सुद्धा आहेत रेवदंड्याचे, ते या व्यासपीठावरती उपस्थित झाले. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद राजनजी, आपण या स्पर्धेला उपस्थिती दर्शवल्याबद्दल. आणि आज मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित झालाय, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. अनेक रतिभारती क्रिकेटपटू, लिजेंडरी क्रिकेटपटू इथे उपस्थित आहेत, त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतोय. आणि वळतोय मैदानात जिथे केदार बिर्जे 4थं षटक घेऊन आलाय. केदार बिर्जेचं समीकरण ठरलेलं आहे की ऑफ स्टंपच्या बाहेर जोरात चेंडू टाकायचा, तिथून तो चेंडू आयदर बाहेर काढायचा और आतमध्ये घ्यायचा. या समीकरणावरती मैदानामध्ये धावा रोखणारी गोलंदाजी केदारची पाहायला मिळते. पहिला चेंडू जरूर वाईड होतोय, परंतु धावफलकावरती फार धावा येणार नाही याची दक्षता त्याने घेतली आतापर्यंत. पाहूया कंटिन्यू करतोय का. हा चेंडू मात्र आपण पाहिला की खोलात टाकला जरूर, परंतु फलंदाज फ्रंट फूट वरती येऊन एक धाव घेतोय. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. राजू मैदानात आहे. येस यासिन सर, आपल्याला राजू बद्दल सुद्धा बोलावं लागेल, कारण राजूचाही एक जमान्यात जबरदस्त गेम होता. हा बरोबर ना. प्रेसी मुंबई विरुद्ध राजूने ज्या प्रकारे खेळ खेळला होता, ऋषिकेश साखरकर काही आठवणी शेअर करताना की नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये याच राजूने मैदानामध्ये सामना जिंकून देण्याची एक जबरदस्त कामगिरी केली होती. तोच राजू मैदानात आहे. मला माहित नाही अलीकडच्या काळामध्ये राजू कुठल्या व्यवसाय आणि याच्या गोष्टींमध्ये क्रिकेट पासून कदाचित दूर गेला असावा, खेळत नसावा, पण राजू सुद्धा एक मोठा क्रिकेटपटू राहिलेला आहे. तोच मैदानामध्ये आज कदाचित मित्रांनो तुम्हाला जिंकणं हारणं याच्या पलीकडे सुद्धा क्रिकेट बघावं लागेल. प्रत्येक वेळेला केवळ जिंकण्यासाठी किंवा मैदानात गेलो म्हणून हारलो याच्यासाठीच क्रिकेट बघायचं असतं असं नाहीये. काही वेळेला मनोरंजन सुद्धा महत्वाचं आहे. काही वेळेला आपल्याला माहिती असेल की अंडर 19 मध्ये सुद्धा, डिस्ट्रिक्टच्या अंडर 19 मध्ये सुद्धा राजू खेळला होता. तर तोच राजू मैदानामध्ये आहे. अर्थात शोएबला साथ देतोय, शोएबला ती कामगिरी करावी लागेल, पण आज शोएब त्या मूड मध्ये दिसत नाहीये. म्हणजे बऱ्याच अंशी शोएब मला जे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतोय त्या प्रकारे तो खेळताना आजचा शोएब आणि आतापर्यंतचा पाहिलेला शोएब याच्यामध्ये फरक आहे. काही वेळेला असतं की आपल्याला एखाद्या चित्रपटाकडून फार अपेक्षा असते, म्हणजे सलमान खानच्या चित्रपटाकडून याच अपेक्षा ठेवून बऱ्याच वेळेला आपण जातो, पण बऱ्याच वेळेला तीच प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होते असं नाही. काही वेळेला तुम्हाला निराशा येते. अर्थात हे दिवसागणिक बदलत असतं, सामन्यागणिक बदलत असतं. क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा असे अनुभव आपल्याला येत असतात. 20 धावा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो. सामना जिंकण्यासाठी 70 धावांची गरज असताना विसीएन कुरुळ संघासाठी जी फलंदाजी आज प्रसाद किंवा प्रशांत बाद झाल्यानंतर जयेशने केली ती तुफानी होती. आता शोएब रंगात येतोय आणि शोएबचा हुकमी फटका खेळतोय. चेंडू सीमारेषा पार षटकार.
मी खरंच धन्यवाद देईन ॲडव्होकेट रोहित यांना, रोहित भोईर यांनी जी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि त्यांच्या मंडळाच्या वतीने, कारण एक वेगळी संकल्पना मैदानात आणली की लिजेंडरी क्रिकेटपटूंचा सन्मान करणं, त्यांच्या व्यक्तिमत्वाला परत एकदा नव्या आठवणींना उजाळा देणं. 4थं षटक संपलं, केदारचा एक फटका जरूर खाल्ला त्याने 26 धावा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी 70 धावांची गरज असताना बऱ्याच धावा अजून चेर करायच्यात, म्हणजे जवळजवळ 12 चेंडूत साधारण 44 धावा पूर्ण करायच्यात. याच दरम्यान मी ॲडव्होकेट रोहित यांना विनंती करतो, या व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे एक सहकारी श्री रवी शेळके उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाणार आहे. मी ॲडव्होकेट रोहित भोईर यांना विनंती करतोय की व्यासपीठावरती उपस्थित असणारे रवीजी शेळके यांचा आपण सन्मान करायचा आहे. धन्यवाद रवीजी शेळके, आपण उपस्थित राहिल्याबद्दल. 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, 44 धावांची गरज आहे. हा, नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे सुद्धा मी जाणार आहे. गोलंदाजीसाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीला आलाय तो गोलंदाज दिवेश बॉलिंगला आलाय. अर्थात दिवेशकडे पाहिल्यानंतर मैदानामध्ये कमी उंची पण तितकीच चांगली प्रतिमा मैदानामध्ये निर्माण करण्यासाठी ज्यांनी आजवर खऱ्या अर्थानं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व दाखवलं, अशा प्रकारचा हा गोलंदाज आहे दिवेश. अपेक्षा जरूर असेल की धावा रोखायच्या आहेत, कारण फार मोठं लक्ष आहे. 11 चेंडूंमध्ये 43 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि अशा वेळेला केवळ शोएब हा मार्गातला अडथळा होऊ शकतो हे माहिती आहे प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा, आणि म्हणून विसीन कुरुळ त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतोय. 10 चेंडू येणं बाकी आहे, सामना जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. एक आठवण, कालच अलिबाग श्री किंवा मला वाटतं कॉम्पिटिशन झाल्या होत्या. हा, जय बजरंग श्री दिवेश ठरला होता, कारण उत्कृष्ट पोजर म्हणजे बेस्ट पोजर ठरला होता, तोच गोलंदाजीला आलाय. जयेश तिथे झेल टिपतोय आणि बेस्ट पोजरला एक चांगली पोच सुद्धा देतोय तो मैदानामध्ये झेल टिपून. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. शोएब मैदानात खेळतोय, अजूनही या षटकातील 9 चेंडू येणं बाकी, 42 धावांची गरज आहे. आणि धावफलकावरती जेव्हा मोठ्या धावा हव्यात अशा वेळेला शोएबसाठी पारितोषिक आलंय. इक्बाल यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी शोएबला 100 रुपयांचं पारितोषिक आहे, परंतु शोएब नॉनस्ट्राईक एंडला असणार आहे. पाहायचं की 9 चेंडूत विशाल आलाय बॅटिंगला. विशाल आमचा बँकिंग सहकारी आहे, या वेळेला ॲज अ बँकर म्हणून महत्वाची भूमिका जेव्हा आपण बजवत असतो तेव्हा क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा तेवढ्या धावा आपल्याला बनवाव्या लागतात, कारण त्या सेफ डिपॉझिट मध्ये जमा करायच्या असतात. पण आता इथे धावा चेस करायच्या आहेत. बँकिंग कन्सेप्ट मध्ये आम्ही नेहमी म्हणतो की हाय रिस्क मेक्स अ हाय प्रॉफिट. इथे हाय रिस्क आता घ्यावी लागेल, पुढे सरसावून फटके खेळावे लागतील, आणि त्या प्रकारची कामगिरी आता शोएब अँड कंपनीला करायची आहे. पण गोलंदाज चतुर आहे. दिवेश इथे गोलंदाजी करतोय, काल तो बेस्ट पोजर ठरलाय, पण काल होता, आज आहे. तिथे बॉडी बिल्डिंग होती, इथे तुम्हाला कलात्मकता दाखवायची आहे, कारण इथे जर तुम्ही बॉडी दाखवायला गेला तर ते यश नाहीये, हे दिवेशने दाखवून दिलं. आणि म्हणूनच जयेशच्या साथीने त्याने एक विकेट सुद्धा स्वतःच्या नावावरती नोंदवली. मला हे अलीकडच्या काळामध्ये खेळाडूंचं योगदान प्रचंड आवडतं. पूर्वीच्या मध्ये असे काही खेळाडू पॅसेंजर असायचे, पण आता तसं नाहीये, ते स्वतःला तेवढे कमिटेड ठेवतात. वाईड आलाय, येस, 1 चेंडू लास्ट टू गो. हा, टॉस साठी मी आमंत्रित करणार आहे यानंतर, अर्थात कारण मधल्या कॉमेंट्री मध्ये अनालिसिस देताना आमच्याकडून टॉस राहून गेलाय. सो श्रावणी स्पोर्ट्स शोल आणि जय मल्हार थेरोंडा लगेच यायचा टॉस साठी, कारण लास्ट ओव्हर आता याच्यानंतर पाहायला मिळणार आहे. सो श्रावणी स्पोर्ट्स शौल संघाचा कर्णधार लगेच आलाय. थँक्यू सो मच, कारण हे सगळे आमचे मित्र आहेत. जय मल्हार थेरुंडा त्यांचाही कॅप्टन लगेच येईल, मला माहिती आहे. लगेच खेळाडूंची यादी द्यायची आहे. श्रावणी स्पोर्ट्स शौल संघाचा कर्णधार आणि जय मल्हार थेरुंडा यादी आले. थँक्यू. धरणे गुरुजी मला इथे कळवतात. धरणे गुरुजी सुद्धा एक चांगले स्कोरर मित्र आहेत, आपल्याला माहिती असेल यासिन सर, आपण आज नाही 10 वर्ष त्यांच्यासोबत काम केलंय. आणि 6 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची गरज आहे. फार अधिक धावा हव्यात. शेवटच्या षटकात अरुण विचारेंनी तब्बल 26 धावा खर्च केल्यानंतर कदाचित मला वाटतं इथे थोडा कॉन्फिडन्स लूज झाला असावा विघ्नहर्ता रेवदंडा संघाचा, पण व्हीसीएन कुरुळला दाद द्यावी लागेल. मला माहिती की प्रशांत लवकर बाद झाल्यानंतर थोडंसं निराशा होती, पण जयेशचा कॉन्फिडन्स आहे ना आज बघण्यासारखं आहे. कारण जेव्हा त्याने 50 मारली तेव्हाही तो फार उत्साही नव्हता, कारण काही वेळेला ना तुमची धावांची भूक, आपल्याला माहिती असेल विराट कोहली सेंचुरी मारल्यानंतर अलीकडे फार एक्साइट होत नाही जेवढा तो पूर्वी एक्साइट
व्हायचा, कारण धावांची भूक हे फार महत्वाचं मित्रांनो क्रिकेटपटू ॲज अ बॅट्समन म्हणून तुम्हाला ठेवावी लागतं. आणि तेच मैदानात आज जयेश कडून पाहायला मिळालं. इथं शोएब बाद होतोय आणि विघ्नहर्ता रेवदंडा संघाचा आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय, डीजे. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. याच मैदानावरती ज्या लेफ्ट हँडेड बॅट्समनने आपली महत्वाची कामगिरी केली, याच दरम्यान मात्र हा चेंडू पंचांनी स्वैर स्वरूपात घोषित केलाय. अवांतरच्या स्वरूपात धाव येणार आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीला आकाशला पाचारण केलंय. आकाशने बॅटिंग करताना एक सिक्स जरूर लगावला होता. त्याच आकाशला इथे गोलंदाजीसाठी प्रशांतने बोलवलंय, कारण अपेक्षा असतील आकाशकडून की आकाशने सुद्धा 10 किंवा 15 रन्स खर्च कराव्या. जरी 39 रन चेस करायच्या असल्या तरी आकाशकडून लागोपाठचे दुसरा चेंडू हा स्वैर चेंडू अवांतरच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. यासिन सर, धावा तर भरपूर यायच्यात, म्हणजे 39 लास्ट ओव्हरला चेस करायच्या होत्या, परंतु अशा वेळेला आपण लेफ्ट हँडेड बॅट्समनची आठवण काढली. म्हणजे मगाचपासून ऋषीदादा आपल्याला माहिती असेल की बऱ्याच जणांची नावं घेतली. आपल्याला एक नाव घ्यावं लागेल, पराग राऊतचं, कारण 100% नाव घेण्यासारखं नाव आहे. कारण पराग राऊतची बॅटिंग मी याच मैदानावर पहिल्यांदा आयुष्यात पाहिली. म्हणजे मी कॉमेंट्रीच्या कुठेतरी सुरुवातीत होतो, हाफ पॅन्टवर येऊन कॉमेंट्री करायचं, मजा वाटायची तेव्हा. अर्थात वेगळा आनंद होता. मला स्टेज इथे विघ्नहर्ता रेवदंड्यानेच दिला अवेलेबल करून, किंवा मला वाटतं थेरुंडाच्या मॅचेस होत्या इथे, संतोष दादा मला वाटतं तुमच्याच मॅचेस होत्या काहीतरी, तर त्यावेळेला मी मॅचला आलो होतो. आणि त्यावेळेला पराग राऊतने काय बॅटिंग केली होती, म्हणजे पराग राऊतची बॅटिंग बघायला एक मजा असायची. सो हे एक मित्रांनो या मैदानावरच्या आठवणी आहेत. आज आम्ही मगाशी यासिन सर म्हणाल ना की दिवसा आज जर आठवणी दिवसा सांगत बसलो तर इथं कदाचित नाईटच्या मॅच खेळवाव्या लागतील. एवढ्या प्रकारच्या आठवणी आज आमच्याकडे आहेत. अनेकांचे स्पेल आहेत, अनेकांच्या बॅटिंगच्या इनिंग्स आहेत, अनेकांची अफलातून फिल्डिंग आहे, कॅप्टन्सी बाबत सुद्धा तुम्हाला मी बरंच काही सांगेन. पण वळतोय मैदानात जिथे कौतुक करेन मी व्हीसीएन कुरुळच्या सगळ्या टीम वर्कचं, कारण व्हीसीएन कुरुळ संघ मी मगाशी म्हणालो की पूर्वी ही टीम होती, म्हणजे प्रशांतला हे ऐकताना अजिबात चुकीचं वाटणार नाही की पूर्वी फक्त प्रशांतवर डिपेंड टीम होती. आता तसं नाहीये. आता टीमने एक वेगळ्या प्रकारे स्वतःला दाखवून दिलेलं आहे की आमचा प्रत्येक खेळाडू, 11वा खेळाडू सुद्धा तेवढाच यशस्वी होऊ शकतो किंवा त्या प्रकारची कामगिरी करू शकतो. आणि मी म्हणेन प्रसादने हे चांगलं एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि म्हणूनच प्रसादने ज्या पद्धतीने व्हीसीएन कुरुळ प्रसादने जेव्हा बांधला संघ, त्याच्यामध्ये प्रसाद गोंधळीचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. संघ बांधताना फार कमी प्लेयर्स होते, पण आज संघ बांधल्यानंतर मला वाटतं डगआउट मध्ये आणखीन 4-5 प्लेयर नक्की तो घेऊन आला असेल. कोणालाही कधीही रिप्लेस करू शकतो प्रसाद. ही प्रकारचा धाटणीचा संघ ज्या वेळेला व्हीसीएन कुरुळ बनलाय, मी म्हणेन हे खऱ्या अर्थाने यश आहे, टीमचं यश आहे, एक खऱ्या अर्थाने कौटुंबिक यश आहे, आणि जे व्हीसीएन कुरुळ कडून आज अनुभवायला मिळालं. विघ्नहर्ता रेवदंडा संघासोबत खेळताना आकाशवर मात्र नाराज होणार, कारण आकाशचा हा तिसरा स्वैर चेंडू पाहायला मिळाला. कारण अशा प्रकारची गोलंदाजी मग ती कमी धावा देणारी असो किंवा जास्त धावा समोर आहेत, अशा प्रकारची एक्सपेक्टेड नसतेच आणि कोणत्याही कर्णधाराला नसते. तुम्हाला माहिती असेल अरुण विचारेने 26 धावा खाल्ल्या जरूर, पण एकही वाईट नाही टाकला. विचार करा, ऍट द एज ऑफ द 50 यू गिव्हन युअर 100% राईट नाऊ. आणि ते धावा आल्या असतील, कारण तेवढा आजकाल ग्रेस नसतो, तेवढ्या वेगात तुम्ही चेंडू टाकू शकत नाहीये, तेवढे कदाचित तुमच्याकडचे रिफ्लेक्सेस ज्याला म्हणतो ना यासिन सर, ते कमी होतात. म्हणजे पूर्वी मैदानामध्ये मी जेव्हा कॉमेंट्रीला यायचो, मला थर्ड मॅनचा लावलेला फिल्डर कोण असायचा त्याचा चेहरा साईड व्हायचा. आता काम करत असल्यामुळे कम्प्युटरवरचं काम आणि ऑब्व्हियसली कॉमेंट्रीमध्ये लांब गेल्यामुळे मला सुद्धा थर्ड मॅन वरचा प्लेअर साईड होत नाही, खरं सांगतो मी. पण अशा वेळेला तुमचे रिफ्लेक्सेस कमी झालेले असताना सुद्धा अरुण विचारने एकही वाईट नाही टाकला. हे शिकण्यासारखं असतो मित्रांनो. यावेळेला आकाशकडून जरी स्वैर स्वरूपात धावा आल्या, पण धावा खाल्ल्या नाही किंवा ठोकले नाही फलंदाज आणि फटकेबाजी करताना, हे त्याने दाखवून दिलं. सामना जिंकला व्हीसीएन कुरुळ संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रशांत, हार्दिक अभिनंदन प्रसाद, आणि कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण व्हीसीएन कुरुळ संघाचं. आणि हार्ड लक टू विघ्नहर्ता रेवदंडा. मी पुढच्या 2 सन्मानाकडे वळतोय. डीजे मास्टर आपण तुम्हाला थोडी विश्रांती देतोय. या व्यासपीठावरती जे उपस्थित आहेत त्यांचा यथोचित मानसन्मान